मातंग समाजाच्या शैक्षणिक मागासलेपणाचे ऐतिहासिक सत्य. नमस्कार, मी ॲडव्होकेट कोमल साळुंखे ढोबळे. भारतीय समाजव्यवस्थेच्या इतिहासात काही समूहांच्या प्रगतीचा वेग मंदावण्यामागे केवळ सामाजिक विषमता जबाबदार नव्हती, तर कायद्याचा बडगा हे सर्वात मोठं कारण होतं. मातंग समाज शिकला नाही, त्यामुळं त्यांना आरक्षणाचा फायदा होत नाही, असं वारंवार बोललं जात होतं. पण आज जेव्हा आपण 21व्या शतकात या समाजाच्या शैक्षणिक स्थितीची चर्चा करतो, तेव्हा 1871च्या त्या काळ्या कायद्यापासून ते स्वातंत्र्योत्तर काळातील संधीच्या विषम वाटपापर्यंतचा प्रवास समजून घेणं अनिवार्य ठरतं. प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब यांनी आपल्या लेखणीतून या विषमतेवर टाकलेला प्रकाश आणि ऐतिहासिक सत्य आपण जाणून घेणार आहोत. 1871चा क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट, शिक्षणाचा गळा घोटणारा कायदा. मातंग समाजाच्या शैक्षणिक अधोगतीची मुळं ब्रिटिशकालीन गुन्हेगार जमाती कायद्यात रुतलेली आहेत. 1871 मध्ये ब्रिटिशांनी एका विशिष्ट विचारसरणीतून मातंग समाजासह अनेक लढाऊ जातींवरती जन्मजात गुन्हेगार असा शिक्का मारला. या कायद्याचं स्वरूप इतकं क्रूर होतं की जन्मलेलं बालकही पोलीस दप्तरी गुन्हेगार मानलं जाई. या कायद्याने लादलेली हजेरीची सक्ती हा शिक्षणातील सर्वात मोठा अडथळा ठरला. समाजातल्या पुरुषांना आणि तरुणांना दिवसातून 3 वेळा पोलीस चौकीत जाऊन हजेरी लावावी लागत असे. ज्या वयात मुलांनी शाळेत जाऊन अक्षरं गिरवायला हवी होती, त्या वयात त्यांना पोलीस ठाण्याच्या वाऱ्या कराव्या लागत होत्या. हजेरीच्या या जाचामुळं माणूस कामासाठी किंवा शिक्षणासाठी गाव सोडून शहरात जाऊ शकत नव्हता. ही एक प्रकारची खुली कैद होती, ज्यानं या समाजाला पिढ्यानपिढ्या अज्ञानाच्या अंधारात ढकललं. ब्रिटिश काळ, संधी विरुद्ध साखळदंड. महाराष्ट्रातील दलित चळवळीचा आणि प्रगतीचा इतिहास पाहताना महार आणि मातंग समाज यांच्यात एक स्पष्ट तफावत दिसते. याचं मुख्य कारण ब्रिटिश लष्करातील प्रवेश हे आहे. महार समाज मोठ्या प्रमाणावर ब्रिटिश सैन्यात सामील झाला. लष्करी वास्तवामुळं त्यांना केवळ पगारच मिळाली नाही, तर त्यांच्या मुलाबाळांसाठी लष्करी शाळांची दारं उघडली गेली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे जागतिक नेतृत्व यांनी लष्करी शैक्षणिक पार्श्वभूमीतून उदयाला आलं होतं, कारण त्यांचे वडील ब्रिटिश लष्करात सुभेदार होते. या उलट मातंग समाज गुन्हेगार जमाती कायद्याच्या कचाट्यात असल्यानं त्यांना लष्करी भरतीतून पूर्णपणे बाद करण्यात आलं होतं. जिथं महार समाज लष्करी छावण्यांमध्ये आधुनिक जगाशी जोडला जात होता, तिथं मातंग समाज गावातल्या गावगाड्यात आणि पोलीस हजेरीच्या जोखडात अडकून पडला होता. या एका ऐतिहासिक फरकानं मातंग समाजाला शैक्षणिक शर्यतीत किमान 50 ते 60 वर्ष मागं टाकलं. 1952ची विमुक्ती आणि उशिरा झालेली पहाट. शैक्षणिक क्रांतीच्या बाबतीत दोन्ही समाजांच्या सुरुवातीच्या काळात मोठी तफावत आहे. महार समाजात 19व्या शतकाच्या उत्तरार्धातच शिक्षणाची मुळं रुजवली होती. महात्मा फुले आणि शाहू महाराजांच्या कार्याचा तसेच आंबेडकरी चळवळीचा मोठा प्रभाव या समाजावर लवकर पडला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झाला, पण मातंग समाजासाठी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचा सूर्य 31 ऑगस्ट 1952 रोजी उगवला. या दिवशी भारत सरकारने क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट रद्द करून या समाजाला विमुक्त घोषित केलं. मात्र तोपर्यंत व्हायचं ते नुकसान झालं होतं. 1871 ते 1952 या 80 वर्षाच्या काळात सुमारे 4 पिढ्या हा समाज शिक्षणाच्या प्रवाहापासून पूर्णपणे तुटलेला होता. जेव्हा इतर समाज पदवीधर होऊन सरकारी नोकऱ्यांमध्ये आपला हक्क प्रस्थापित करत होते, तेव्हा मातंग समाज केवळ गुन्हेगार हा शिक्का
पुसण्यासाठी संघर्ष करत होता. म्हणूनच मातंग समाजाची पहिली खऱ्या अर्थानं शिकलेली पिढी ही 1952 नंतरची आहे. ही पिढी शून्यातून उभी राहिलेली एक पिढी आहे, जिला घरातून कोणताही शैक्षणिक वारसा किंवा मार्गदर्शक उपलब्ध नव्हते. नेतृत्व आणि राजकीय सत्तेचा अभाव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने महार समाजाला एक असं नेतृत्व लाभलं, ज्यांनी केवळ सामाजिक प्रबोधनच केले नाही, तर घटनात्मक अधिकार मिळवून देऊन सत्तेत वाटा सुनिश्चित केला. राजकीय संघटन आणि शैक्षणिक संस्थांची जाळं यामुळं हा समाज संघटितपणे पुढे गेला. मातंग समाजाला साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्यासारखे महान प्रबोधनकार लाभले. अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीतून समाजाला स्वाभिमान दिला, क्रांतीची भाषा शिकवली, परंतु राजकीय सत्तेच्या चाव्या या समाजाच्या हाती येऊ शकल्या नाहीत. प्रभावी राजकीय नेतृत्वाच्या अभावामुळं धोरणात्मक निर्णयामध्ये आणि आरक्षणाच्या लाभामध्ये हा समाज उपेक्षितच राहिला. सांस्कृतिक भांडवलाचा अभाव आणि आरक्षणातील अडथळे. 1972च्या आसपास या समाजातील पहिली पिढी मोठ्या प्रमाणावरती पदवीधर होऊ लागली. मात्र केवळ पदवी मिळवणे म्हणजे प्रगती नव्हती. पहिल्या पिढीतील या विद्यार्थ्यांसमोर सांस्कृतिक भांडवलाचा मोठा प्रश्न होता. घरात कोणीही शिकलेलं नसल्यानं कोणत्या क्षेत्रात करिअर करावं, स्पर्धा परीक्षा कशी द्यावी याचं मार्गदर्शन त्यांना मिळालं नाही. तसेच अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेताना मातंग समाजाला अशा जातींची स्पर्धा करावी लागली, ज्या आधीच शैक्षणिकदृष्ट्या प्रगत झाल्या होत्या. यामुळं आरक्षणाचा मुख्य प्रवाहातून हा समाज काहीसा बाजूला फेकला गेला. परिवर्तनाची दिशा आणि निष्कर्ष. आजची परिस्थिती हळूहळू बदलत आहे. मातंग समाजातली नवी पिढी आता तंत्रज्ञान, प्रशासन आणि साहित्यात आपलं नाव कोरत आहे. मात्र 1871 पासून लादलेला जो शैक्षणिक अनुशेष आहे, तो भरून काढण्यासाठी केवळ 70 वर्ष पुरेसे नाहीत. हा मागासलेपणा नैसर्गिक नाही, तर तो कृत्रिमरित्या कायद्याच्या माध्यमातून लादलेला होता. मातंग समाजाच्या प्रगतीचे विश्लेषण करताना गुन्हेगार जमाती कायद्याचा प्रभाव विचारात घेणं अत्यंत आवश्यक आहे. हा समाज शिकला नाही असं म्हणण्यापेक्षा त्याला शिकू दिलं गेलं नाही हे म्हणणं अधिक वस्तुनिष्ठ ठरेल. आज या ऐतिहासिक दरीला सांधण्यासाठी या समाजासाठी विशेष सवलती, शैक्षणिक पॅकेजेस आणि राजकीय प्रतिनिधित्वाची नितांत गरज आहे. जेव्हा ही ऐतिहासिक दरी सांधली जाईल, तेव्हाच सामाजिक न्यायाचा खरा अर्थ पूर्ण होईल. आता पुढे काय? मातंग समाजाचा शैक्षणिक प्रवास हा राखेतून झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखा आहे. ऐतिहासिक अन्याय, कायदेशीर बंदी आणि सामाजिक उपेक्षा सहन करून सुद्धा हा समाज आज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी संघर्ष करत आहे. हा संघर्ष यशस्वी करण्यासाठी केवळ समाजाची जिद्द पुरेशी नाही, तर शासनानं या समाजासाठी विशेष शैक्षणिक पॅकेज, वसतिगृहांची उभारणी आणि कौशल्य विकासावरती भर देणं गरजेचं आहे. ऐतिहासिक दरी भरून काढण्यासाठी केवळ आरक्षण पुरेसं नाही, तर त्या आरक्षणाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल अशी ब ड वर्गीकरणासारखी ठोस पावलं उचलणं ही काळाची गरज आहे. तरच अण्णाभाऊंच्या स्वप्नातील माणुसकीचा धर्म आणि समानतेचं शिक्षण खऱ्या अर्थानं मातंग समाजाच्या घराघरात पोहोचेल. भेटूया पुढील भागात अशाच नवीन विषयासोबत. धन्यवाद.